वांगणीमधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने श्री रामनवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवामध्ये राम जन्मोत्सवानिमित्त भव्य पालखी आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लेझिम आणि भजन अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मिरवणुकीत रामलल्लांचा भव्य रथ आकर्षणाचं केंद्र होतं। धार्मिक कार्यक्रमांसोबतच श्री गावफंड संस्था गेल्या 119 वर्षांपासून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्यात देखील कार्यरत आहे। या संस्थेने वांगणी गावात पाणी पुरवठा करण्यासाठी 6 विहिरींची बांधणी केली। तसंच आत्माराम हरी पाटील यांच्या खासगी जागेत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या 2 इमारती आणि महात्मा फुले विद्यामंदिर शाळेची इमारत बांधण्यात संस्थेचा मोठा वाटा असल्याचं श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र शेलार यांनी सांगितले। 26 पासून ही चालू केलेली प्रथा आहे। तर आज 120 वर्ष झाली। या गावामध्ये सर्व धर्मीय सर्व लोकांना घेऊन आम्ही ही रामपालखी करतो। इथे बाजूला मस्जिद आहे आणि या गावाची एक परंपरा आहे। 1972 साली ज्या वेळेला भेवडी दंग झाली त्यावेळेला पण ह्या गावाला बंदोबस्त नको आम्ही सांगितलं। आमच्या त्या मामले लोकांनी सांगितलं का SP न सांगितलं का आम्हाला आमचे बंदोबस्त हेच आमचे भाऊबंद हेच आहेत, तुम्ही 4 दिवस द्याल पण आम्हाला नको आहे। त्यापासून आज परत आमच्यावाद जातीवाद दंगल काही नाही आणि ही रामनवमी प्रथा आम्ही चालू ठेवली। आज परत चालू आहे। सगळे 4-5 हजार माणसं पाहिल्यात आता आहेत, तरुण आहेत, लेडीज आहेत, मुली आहेत, प्रत्येकाने कार्यक्रम बसवलेत। एक माझ्या मुलींचा लेझिम डान्स आहे, भजनं आहेत, 3-4 प्रकारची भजनं आहेत आणि गावफंड संस्थांनी शाळा आणली। पाणी 78 साली पाणी योजना त्यावेळेला 90,000 रुपये भरणं होतं। गुलाब साहेब महसूल मंत्री असताना आम्हाला योजना मंजूर झाली, पैसे भरायला नव्हते। मग आगलन सुटका नाटक लावलो आम्ही। आगलन सुटका नाटक लावून सर्व पात्र गावातले आणि ते पैसे जमा केले। नंतर गुलाब साहेबांनी आम्हाला जसईला नेलं, ते एक सुपारी दिली। त्यावेळेला हे सर्व कार्यक्रम आम्ही राबवत राहिलो आणि शाळा बांधली आम्ही, महात्मा फुले शाळा बांधली, पाणी योजना आणली, या गावफंड संस्थेत केलं। या निमित्त सर्वांना एकत्र राहणं, गोरगरिबाला मदत करणं हा एक उद्देश आहे। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।